सो आज आपण बघणार आहोत युनिट ऑफ वर्क. मागच्या तासामध्ये आपण वर्कची डेफिनेशन बघितली होती. व्हॉट इज मीन बाय वर्क? वेन सम फोर्स इज अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट अँड दॅट ऑब्जेक्ट गेट डिस्प्लेस्ड इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स, देन वी कॅन से दॅट द वर्क इज डन. ओके, एखाद्या वस्तूवरती बल प्रयुक्त केला असता ती वस्तूचं जर विस्थापन होत असेल, त्याची जर डिस्प्लेसमेंट होत असेल, तर त्या ठिकाणी वर्क डन झालं असं म्हणता येईल. पण जर फोर्स अप्लाय केला आणि त्या ऑब्जेक्टची जर डिस्प्लेसमेंट होत असेल, झिरो डिस्प्लेसमेंट जर असेल, तर त्या ठिकाणी वर्क डन झालं नाही असं म्हणावं लागेल. त्याचबरोबर मागच्या तासामध्ये आपण बघितलं होतं की व्हेन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट बोथ आर द सेम, देन we can find out the work done with the help of a formula. Work done W is equal to force into displacement. Force किती अप्लाय केलेला आहे, डिस्प्लेसमेंट किती झाली, याच्या प्रोडक्टवरून आपल्याला ते फाइंड आउट करते. व्हॉट इफ द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट मेक सम अँगल थिटा विथ इच अदर, देन द फॉर्म्युला इज वर्क डन W is equal to F into S into cos theta. ओके, जर डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये जर का काही अँगल तयार होत असेल, तर वर्क डन कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला वर्क डन W इज इक्वल टू F इंटू S इंटू कॉस थिटा, म्हणजे त्याच्यात किती अँगल तयार झाला आहे तो अँगल पण आपल्याला त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशनमध्ये कन्सिडर करावं लागेल आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन करून वर्क डन फाइंड आउट करावं लागेल. ओके, सो हे आपण कालच्या तासामध्ये बघितलं होतं. आजच्या तासामध्ये आपल्याला पाहायचं आहे युनिट ऑफ वर्क डन. वर्क डनचं युनिट काय. सो यू कॅन सी हिअर वर्क डन, फॉर्म्युला ऑफ वर्क डन W इज इक्वल टू F इंटू S, दॅट इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. In SI system, the unit of force is Newton and unit of displacement is meter. Thus the unit of force is unit of work is Newton meter. ओके, इथं फोर्स झालेले आहे. ओके, आपल्या पुस्तकातली प्रिंट मिस्टेक आहे. सो या ठिकाणी फोर्सचं जे युनिट आहे हे न्यूटन आहे, इंटू डिस्प्लेसमेंटचं जे युनिट आहे ते मीटर आहे. सो वर्क डनचं युनिट काय होईल, न्यूटन इंटू मीटर. This is called joule. Newton meter means joule. Okay, so in the honor of scientist Joule. Okay, Joule शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ या ठिकाणी जूल हे युनिट त्या ठिकाणी दिलेले. फॉर्म्युलावरून हे युनिट आहे न्यूटन मीटर. ओके, न्यूटन मीटर म्हणजेच जूल. So when we can say that the 1 joule work is done if a force of 1 Newton displaces an object through 1 meter in the direction of the force, the amount of work done on the object is said to be 1 joule. जर एखाद्या ऑब्जेक्टवरती 1 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला आणि 1 न्यूटन फोर्समुळं जर ते ऑब्जेक्ट 1 मीटर एवढं जर डिस्प्लेस होत असेल, इफ अ फोर्स ऑफ 1 न्यूटन डिस्प्लेसेस अन ऑब्जेक्ट थ्रू 1 मीटर in the direction of applied force, in the amount of work done is said to be 1 joule. त्या ठिकाणी 1 जूल एवढं कार्य झालं असं आपल्याला म्हणतात. Therefore 1 joule is equal to 1 न्यूटन इंटू 1 मीटर. जूल हे वर्क डनचं SI युनिट आहे. 1 जूल वर्क झालं असं कधी म्हणता येईल, ज्यावेळेस 1 न्यूटन एवढा फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवरती अप्लाय केल्यानंतर जर ते ऑब्जेक्ट 1 मीटर एवढी डिस्प्लेसमेंट जर दाखवत असेल, तर त्या ठिकाणी झालेलं जे वर्क डन आहे ते वर्क डन 1 जूल एवढं म्हणता येईल. Therefore 1 joule is equal to 1 Newton into 1 meter. In CGS system, the unit of force is dyne and that of the displacement is centimeter. Thus the unit of work done is dyne centimeter. So work done unit असन dyne centimeter. This is called an erg. Okay, dyne centimeterलाच काय म्हणतात, erg म्हणतात. So what is 1 erg? If a force of 1 dyne displaces an object through 1 centimeter. जर एखाद्या ऑब्जेक्टवरती 1 डाईन इतका फोर्स जर लावला आणि 1 डाईन फोर्समुळे जर ते ऑब्जेक्ट 1 सेंटीमीटर इतकं जर डिस्प्लेस होत असेल, 1 सेंटीमीटर एवढं डिस्प्लेस होत असेल, तर त्या ठिकाणी असलेलं जे वर्क डन आहे ते 1 erg आहे असं आपल्याला म्हणता येईल. ओके, सो हे CGS सिस्टीममध्ये. SI सिस्टीममध्ये वर्क डनचं युनिट आहे जूल आणि CGS सिस्टीममध्ये वर्क डनचं युनिट आहे erg. ओके, 1 जूल म्हणजे काय, तुम्हाला डेफिनेशन विचारली जाईल. डिफाईन 1 जूल.
सो 1 जूल म्हणजे काय, इफ अ फोर्स ऑफ 1 न्यूटन डिस्प्लेसेस अन ऑब्जेक्ट थ्रू 1 मीटर इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स, then the amount of work done is said to be 1 joule. Similarly, define 1 erg. If the force of 1 dyne displaces an object through 1 centimeter in the direction of the force, then the amount of work done is said to be 1 erg. So therefore 1 erg is equal to 1 dyne into 1 centimeter. Now let us see what is the relationship between joule and erg. Joule and erg मध्ये नेमकं काय रिलेशनशिप आहे. So as we know that 1 न्यूटन इज इक्वल टू 10 raised to 5 डाईन. 1 न्यूटन म्हणजे 10चा 5वा घात डाईन आहे. अँड 1 मीटर इज इक्वल टू 10 raised to power 2 सेंटीमीटर. सो देअरफॉर वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. देअरफॉर 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन मीन्स 10 raised to power 5 डाईन, and 1 meter means 10 raised to power 2 centimeter. Okay, so therefore 1 joule is equal to 10 raised to power 5 into 10 raised to power 2. ओके, या ठिकाणी जे पॉवर आहे त्या पॉवरची ॲडिशन होईल. मल्टिप्लिकेशनमध्ये इथं पॉवर जर असतील तर त्यांची ॲडिशन होते. सो 10 raised to power 5 into 10 raised to power 2 10 raised to power 7 डाइन into centimeter. डाइन into centimeter means डाइन into centimeter means okay, so therefore 1 joule is equal to 10 raised to power 7 earth. लक्षात आलं. रिलेशनशिप इट, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन जूल अँड अर्ग. जूल आणि अर्ग मध्ये काय रिलेशनशिप आहे, तर वर्क डनचा फॉर्म्युला वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग वर्क डनचं जर याचा युनिट 1 जूल असेल तर फोर्सचं 1 न्यूटन आहे आणि डिस्प्लेसमेंटचं मीटर आहे. ओके, पण 1 न्यूटन म्हणजे किती डाईन, 10 raised to power 5 डाईन, आणि 1 मीटर म्हणजे 10 raised to power 2 डाईन्स. ओके, सो देअरफॉर 1 जूल इज इक्वल टू 10 raised to power 7 डाईन इंटू सेंटीमीटर. डाईन इंटू सेंटीमीटर मीन्स म्हणजे 1 जूल इज इक्वल टू 10 raised to power 7 अर्थ. ओके, सो दिस इज द SI युनिट अँड CGS युनिट ऑफ वर्क. हे वर्कचं SI युनिट, CGS युनिट अँड रिलेशनशिप बिटवीन दिस SI युनिट अँड CGS युनिट. ह्याच्यामध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला या ठिकाणी बघता येईल. ओके, मग लक्षात ठेवा, SI सिस्टीममध्ये वर्क डनचं युनिट आहे जूल आणि CGS सिस्टीममध्ये वर्क डनचं युनिट आहे अर्ग. 1 जूल मीन्स 10 raised to power 7 अर्ग. ओके, 1 जूल म्हणजे किती अर्ग, 10 raised to power 7 अर्ग. ओके, नाव लेट्स प्रोसीड. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघू. पॉझिटिव्ह वर्क कशाला म्हणायचं, निगेटिव्ह वर्क कशाला म्हणायचं आणि झिरो वर्क कशाला म्हणायचं. तर 3 प्रकारचे वर्क आहेत. एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की डिस्प्लेसमेंट झाली तर वर्क डन आहे, डिस्प्लेसमेंट नाही झाली वर्क डन नाही आहे. मग वर्क डन होतं आहे तर ते वर्क डन पॉझिटिव्ह असं आहे का, ते निगेटिव्ह आहे का, ते झिरो आहे. ओके, नाव लेट्स थिंक बिफोर यू आन्सर. डिस्कस द डायरेक्शन ऑफ द फोर्स अँड ऑफ डिस्प्लेसमेंट इन ईच ऑफ द फॉलोइंग केसेस. आता खाली काही एक्झाम्पल दिलेले आहेत, त्याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट काय आहे याच्याबद्दल आपल्याला थोडंसं विचार करायचा. फॉर एक्झाम्पल बघा, नंबर 1, पुशिंग अ स्टॉल व्हेकल. एखादा स्टॉल व्हेकल आहे, त्याला पुश करायला लागले, ढकलायला लागले. ओके, म्हणजे एखादा जो काही ढकलण्याचा जो गाडा असतो त्याला कोणीतरी ढकलते किंवा एखाद्या व्हेकलला कोणीतरी पुश करते, ढकलते. याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स, ज्या डायरेक्शनमध्ये ते ऑब्जेक्ट पुश करायला लागले ते ऑब्जेक्टसुद्धा, ते व्हेकलसुद्धा त्याच डायरेक्शनमध्ये चाललेले. म्हणजे डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट बोथ आर द सेम. याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट दोन्ही पण कसे आहेत, सेम आहे. ओके, त्यानंतर बघ नेक्स्ट काय आहे याच्यामध्ये. नेक्स्ट, कॅचिंग अ बॉल विथ युअर फ्रेंड हॅज थ्रोन टुवर्ड्स यू. तुमच्या मित्राने तुमच्याकडे वेगाने बॉल फेकला आणि तो तुम्ही कॅच केला. याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. ओके, तुम्ही कॅच घेत असताना डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, त्या बॉलची जी डिस्प्लेसमेंट आहे ती तुमच्या बाजूने होती, तर तुम्ही त्याला स्टॉप करता, थांबवता, म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशेने तुम्ही फोर्स अप्लाय करता. ओके, सो इथं डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आर अपोजिट टू इच अदर. हे दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध आहे. म्हणजे या डायरेक्शनमध्ये जर बॉल फेकला गेला तर तुम्ही त्याला स्टॉप करण्यासाठी या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केला आणि तो स्टॉप केला.
tying a stone to one end of a string and swinging in round and round by the other end of the string. जे पहिल्या याच्यामध्ये आपण जे एक्झाम्पल पाहिलं होतं या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जे आहे त्याच्यामध्ये आपण बघत होतो की एखाद्या दोरीला दगड बांधलेला, एक टोकाला दगड बांधलेला, दुसरं टोक आपल्या हातात घेतलं, आपण त्याला गोल गोल फिरवतो. ओके, इथं डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे एखादं ऑब्जेक्ट जर का अशा पद्धतीने जर राऊंड याच्यामध्ये जर का फिरत असेल तर डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट हे एकमेकाला परपेंडिक्युलर असते. वॉकिंग अप अँड डाऊन अ स्टेअरकेस, क्लाइम्बिंग अ ट्री. ओके, आता एखाद्या पायऱ्या चढत असताना, वरती पायऱ्या चढत असतात, डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. आता बघा या ठिकाणी फोर्स कोण लावते हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. ओके, जर तुम्ही जर का ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जर विचार केला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स खालच्या डायरेक्शनमध्ये लागेला आहे आणि तुम्ही स्टेअरकेसने जाताय वरती, म्हणजे तुमची डिस्प्लेसमेंट ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध आहे. तुम्ही वर चाललाय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ अप्लाय. जर त्याचा जर विचार केला तुम्ही तर डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट एकमेकांना अपोजिट असते. किंवा क्लाइम्बिंग अ ट्री, पण फोर्स तुम्हीच लावला. म्हणजे तुम्ही जर का कन्सिडर केलं, तुम्ही लावलेला जो काही फोर्स आहे, म्हणजे तुमचा जो मस्क्युलर फोर्स आहे, तो तुमचा मस्क्युलर फोर्स डायरेक्शन ऑफ युअर अप्लाइड फोर्स, आणि तुम्ही पण काय होता परत वरतीच चाललेलं आहे. म्हणजे तुम्ही वरच्या डायरेक्शनमध्ये फोर्स लावताय आणि तुम्ही सुद्धा वरच्या डायरेक्शनमध्ये जाताय. तर तुमचं जर म्हणलं तर मग डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट सेम. स्टॉपिंग अ मुव्हिंग कार बाय अप्लाइंग ब्रेक. आता इथं ब्रेकचे असणारे जे ब्रेक लायनर जे असणार आहेत किंवा जे गाडीचे चाकं स्टॉप करतील, थांबवतील, तिथं डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट हे अपोजिट आहे. कारला पुढं जायचं आहे, तुम्ही ब्रेक थांबून त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये तुम्ही फोर्स लावताय जेणेकरून ती थांबणार. ओके, तर हे काही एक्झाम्पल आहेत. याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आपल्याला या ठिकाणी बघितलं. पण कसं आहे तर 3 पद्धतीने हे दिसतं आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये. एक, डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट दोन्ही एकाच डायरेक्शन, म्हणजे त्यांची डायरेक्शन सेम आहे. नंबर 2, डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आर अपोजिट टू इच अदर, एकमेकाच्या विरुद्ध आहेत. आणि एक, ह्या जे काय स्टोनच्या बाबतीत आपण बघितलं, डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके, तर 3 प्रकारचे आपल्याला हे इथं दिसून आले. So you will notice that in some of the above example the direction of the force and displacement are the same. In some other cases these directions are opposite to each other, while in some cases they are perpendicular to each other. In these cases the work done by the force is as follows. When the force and the displacement are in the same direction, that is angle theta is equal to 0 degree, both are in the same direction of applied force and direction of displacement, both are in the same direction, then the work done by the force is positive. Then the work done is said to be positive work done. Okay, if the direction of applied force and direction of displacement both are in the same direction, when the force and the displacement are in opposite direction, the force and displacement, if it is in opposite direction, means angle theta is equal to 180 degree, then the work done by the force is negative. The direction of applied force and the direction of displacement are in opposite direction, that is they make an angle 180 degree between them, then the work done is said to be negative work done. So here second example मध्ये catching the ball which your friend has thrown towards you, याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट हे जस्ट एकमेकांना अपोजिट आहे. When the applied force does not cause any displacement, or when the force and the displacement are perpendicular to each other, that is angle theta is equal to 90 degree, the work done by the force is 0. Means if the applied force does not cause any displacement in an object, or the direction of applied force and the direction of displacement are perpendicular to each other, then the work done is said to be 0 work done. Okay, लक्षात आलं. पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क अँड 0 वर्क. पॉझिटिव्ह वर्क means direction of applied force and the direction of displacement are same, both are in the same direction. Okay, then
the work done is said to be positive work done. If the direction of applied force and direction of displacement are in opposite to each other, then the negative work done. If the applied force does not causes any displacement, or the direction of applied force and the displacement are perpendicular to each other, then the work done is said to be zero work done. ओके, तर हे वर्क डनचे 3 प्रकार आहेत, पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क अँड झिरो वर्क. ओके, सो आजच्या तासामध्ये आपण युनिट ऑफ वर्क डन, SI युनिट काय, जूल आहे, CGS युनिट काय, अर्ग आहे. 1 जूल म्हणजे काय त्याची आपण डेफिनेशन बघितली, 1 जूलची डेफिनेशन पाहिली, 1 अर्गची डेफिनेशन बघितली. त्यानंतर पॉझिटिव्ह वर्क म्हणजे काय, निगेटिव्ह वर्क म्हणजे काय आणि झिरो वर्क म्हणजे काय. ओके, तर या गोष्टी आपण पाहिल्या. आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. ओके, तर आज आपण इथंच थांबूया. पुढच्या तासामध्ये आपण नवीन कंटेंट. ओके, थँक्यू.